लोन घेऊन बिझनेस चालू करणं हे बरोबर आहे का? ऋण काढून कधीच सण करू नये. व्यवसाय चालू करायचा आहे आजच्या तारखेला अगदी 5,000 म्हणून व्यवसाय चालू होतात. प्रॉब्लेम कुठे येतो जेव्हा स्वप्न असतात एका वर्षात अंबानी बनायची. सो माझं म्हणणं आहे की तुम्ही छोट्याने चालू करा. बाबा 5,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, 10,000ची इन्व्हेस्टमेंट आहे, ऑनलाईन व्यवसाय चालू करा. तो चला तुमच्याकडे 10,000 पण नसतील, बोलण्याची स्किल असेल, कम्युनिकेशन स्किल असेल. आज अनेक लोक आहेत, अनेक व्यावसायिक आहेत किंवा अनेक लोक ज्यांना नवीन व्यवसाय चालू करायचे, त्यांना बेसिक गायडन्सची गरज असते. किंवा माझं प्रोडक्ट कुठलं निवडू, प्रोडक्ट निवडलं तर त्या प्रोडक्टवरती कसं काम करू, त्या प्रोडक्टचा रिसर्च रिपोर्ट बनवा. तुम्ही रिसर्च करायला पैसे नाही लागणार तुम्हाला. लोकांना आपल्याकडे सगळ्यात मोठा आळस आहे तो म्हणजे रिसर्च करायला कंटाळा येतो आपल्याकडे. तर तुम्ही रिपोर्ट बनवा, तो रिपोर्ट त्याला विका 10,000ला. महिन्याला 10 लोक जरी मिळाली अशी तरी 1 लाखाचा रेव्हेन्यू होतो. मग ते 1 लाखात आयफोन न घेता ते परत धंद्यात इन्व्हेस्ट करा. सगळ्यात पहिले तर लोक इन्व्हेस्टमेंट जी मोठी लागते ती कुठे लागते? मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकायचं आहे. सुरुवात करताना माझं प्रत्येक व्यावसायिकाला क्लिअर सांगणं असतं की बाबा तू पहिले मार्केटिंग कर, पहिले सेल्स कर. तुला ज्या ज्या प्रोडक्टची मॅन्युफॅक्चरिंग सेटअप टाकायचं आहे ते पहिले प्रोडक्ट विक दुसऱ्याचं घेऊन. तुला विकता येतंय का ते पहिले बघ. कारण बऱ्याच वेळा व्यवसाय बाहेरून बघताना वेगळा असतो आणि आत आल्यानंतर वेगळा असतो. आपल्याला बाहेरून बघता अरे काय आरामात विकू, पण जेव्हा खरं विकायची वेळ येते तेव्हा कळतं की आपलं काम नाही. त्यामुळे पहिले विकून बघा. एकदा विकायला आलं ना तुम्हाला की मग तो विकत घेणारा माणूस ते प्रोडक्ट विकत घेत नाही, तुम्हाला विकत घेतोय. मग तुम्ही एक्स ब्रँडचं आणलं का की वाय ब्रँडचं आणलं काय, तो माणूस तुमच्याकडनं विकत घेणारच.